नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मित्रांनो, कशा तुम्ही सर्व सर्व छान असाल, सुखी असाल, समाधानी असाल अशी परमेश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजची जी आपली व्हिडिओ आहे ही आहे काळी मिरी आपण काढायला आलेलो आहोत. बघा मित्रांनो, काळी मिरी हा एक मसाला पदार्थ आहे आणि ह्याची मार्केटमध्ये आहे ना खूप व्हॅल्यू आहे. आता किरकोळ रेट जो आहे हा 900-1000 रुपये चालू आहे मार्केटमध्ये. आणि आपण आपल्या शेतामध्ये केलेली काळी मिरी तुम्हाला मी ते दाखवणार आहे पुढे. बघा तुम्ही, म्हणजे काळी मिरी जर आपण केली एका पूर्ण शेतामध्ये ना, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता. आपण एक ट्रायसाठी लावलेलं आहे आणि त्याच्यातून काळी मिरी किती झाली तुम्हाला दाखवतो मी. वा, एवढी आता आपण काढलेली काळी मिरी ही पहा. आणि ही झाडं आहेत. चला आपण काढूया आता. हे बघा, हे बघताय तुम्ही, हे बघा, हे बघा, हे पहा. काळी मिरीचं उत्पन्न बघा. आता हे फक्त आपले 10-12 झाडं लावलेत आपण इथे. त्याच्यामधून जवळजवळ 1 किलो निघणार. हे बघा. मग जर तुम्ही अशा पूर्ण चोंड्यामध्ये जर केलं ना एका शेतामध्ये, तर तुम्ही लाखोचा उत्पादन घेऊ शकता. हे बघा, जर 2 शेतामध्ये केलेत तर. आणि हे आपण पुढे अंतर्गत घेणार आहोत. दुसरी आपण गावठी काळी मिरी पण लावलेली आहे. हे बघा. पण ही काळी मिरी जी आहे ना, हे मंडळी सोपं आहे आपल्या काढण्यासाठी. पण ही जर गावठी काळी मिरीची वेल वरती जाते. आणि ह्या पिशवीमध्ये ठेव. खायची पानं बी इथं ही वेल लावलेली खायच्या पाण्याची. हे बघा, ही खायच्या पाण्याची वेल आहे. अरे हे वाळूला पाडायला लागेल आपल्याला. हे बघा, हे पण खायच्या पानाची वेल आहे. हे बघा, ही गावठी काळी मिरी आहे आणि ही अशी वरती चढते. आता ही काढायची कशी ते मोठं टेन्शन आहे. शिडी लावायला लागेल. हे बघा, उंच गेलेली आहे पूर्ण. शेंगा मग काढल्या ना. अलगद काढा, 2 हात लाव. एकदम मसाल्याचं झाड आहे, तेजपत्ता. हे बघा, हा पण मसाल्याचं झाड आहे. वेगळ्या टाईपचा आहे, याचा सुगंध चांगला येतो. तनु पकड बघू दे. हे काय ते बघ. रेड कलरचे ते पण नाही, सगळेच काढ. हा, रेड वगैरे सगळा जेवढ्या आहेत तो सगळ्या काढ. रेड म्हणजे पिकले त्या पडायला आल्या. ते बी काढ त्या. हे बघ, इथले काढतो ना. हे काढ तिकडून. हां हां, काढ दोन्ही. झाडाच्या आळ्या आहेत बघ, खाली ठेव. हे बघ इकडे. काढले. हे पिशवी टाक, पिशवी टाक इकडे आण. अजून बघ कुठे राहिले. बघ इथं पण आहे, दिसत नाही. पानामध्ये लपलेले आहेत ना ते.
आता ते शिडी लावून काढायला लागतील त्या. हां तेव्हा तिथे राहिले आतमध्ये. हे बघ हे काय मला बघूशी दाखवली. हे ठेव कुठे भेटली तुम्हाला? इथं होत्या. तर मित्रांनो हे बघा आपण आता काळी मिरी सर्व काढलेली आहे. अजून त्या मोठ्या झाडाचे काढायचे आहेत. हां ते पण काढ. हे बघा एवढे काढून झालेले आहेत. अजून काय राव? आहेत अगं झाडं तोडशील. झाडं पाय नको ते. हातून नुसतीच काय हातून कुठे आहेत आता संपली ना. तिकडे तिकडे हां तुम्ही फोटो काढते सर. कुठं? हे बघ इकडे तुझा बर्थडे फोटो द्यायचा. हा हे शाळेवर नको. हे बघा हे असं सगळीकडे लक्ष द्यावं लागतो. हे बघा हे आता वाळू पकडलेले आहेत. हे बघा वाळू पकडलं तर नाला नुकसान होऊ शकतो. हे बघा कारण वाढू लागले तर झाड खराब होऊ शकतो. त्याला ते कोटिंग लावायला लागेल. आपल्याला पावडर येते ना वरून ते लावायला लागेल. हे बघा त्याची ती फळं पण नाही पकडलेली आहेत. झाड चांगलं आहे पण फळं नाही पकडले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने काळे मिरीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आपले मेवणे आहेत बहिणीचे मिस्टर हे पण आलेले आहेत आता होळीनिमित्त. ठीक आहे शेंगा काढून घ्या तिकडे आहेत त्या. हां ते आता कंटाळले ते ताण लागले. हो हां या तिला ताण लागले. आम्ही जातोय पुढे हिला ताण लागले. आणि हा ठीक आहे जा जा मी हाय. थांब जरा 5 मिनिटं. पिशवी एक आहे 2 आणल्यात पिशव्या 2 आणल्यात. एक काळी मिरी काढायची आहे मला. हा अजून कच्चा आहे तो मोठा होता तो. हो मी काळी मिरी काढतो तिथपर्यंत. तनू आपण काळी मिरी काढूया. पिशवी पकड. तू पाणी पिऊन येतेस मग जातेस तू जाऊ जातेस. जातो थोडा. हे बघा आता मित्रांनो तर आपण आता काळी मिरी काढतोय. कारण ही काळी मिरी तर पिकलेली आहे. काळी मिरीचा 800 रुपये रेट आहे मित्रांनो किरकोळ. आम्ही आता माझं किराण्याचं दुकान आहे त्याच्यामुळे ह्याची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या नारळ सुपारी हे लावण्याचं कारण काय जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उतरणार तेव्हा तुम्हाला समजतं याची व्हॅल्यू काय आहे ते. कारण बाहेरून घेऊन विकणं आणि स्वतःच्या शेतामधून उत्पन्न घेण्याचा फरक आहे. कारण बाहेरून आपण जे घेतो आपला 90% पैसा तिथे जातो आणि 10% फक्त वरचा मार्जिन आपल्याला मिळतो. पण इथे कसं आहे आपल्याला 100% उत्पन्न आपलं आहे त्यामुळे आपल्याला 100% प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्ही जरी
तुमची काळी मिरी 5 किलो जरी झाली ना तरी तुम्हाला मार्जिन चांगला मिळतो. स्वतःची 5 किलो तर मार्केटमध्ये तुम्हाला 50 किलो विकायला लागेल, एवढा फरक असतो. यावर्षी आपण काजूची लागवड करणार आहोत वेंगुर्ला, कारण काजूमध्ये उत्पन्न चांगलं आहे. प्लस ते काजूचे वर्षभर आपण ते बिया ठेवू शकतो. हे बघा भरपूर काळी मिरी आहे. 15 मिनटं झाली काढतोय. मसाले आयटम जेवढे आहेत मंडळी तर ते खूप महाग आहेत. हे बघा पिशवी. हे बघा तिकडे आहे अजून स्पेशल आपली. हे बघा हा काजूचं झाड आहे, पूर्ण भरलेलं आहे. आपण काजूच्या बिया अजून झाल्या नाही. आता हे बघ कोवळ्या आहेत त्या. आणि हा बघा, आणि हा कलमाचं झाड मित्रांनो आलेलं चांगलं, पण मोहर करपलेलं आहे. हे बघा पूर्ण मोहर करपलेलं आहे. आता आतून काय राहिला असेल तो पण फेल आहे कलम. यावेळेला उत्पन्न नाही मिळणार आहे, कारण सगळं करपलेलं आहे. चलो या इकडे काय झालं बघूया. हा इकडे शिवणचं झाड आहे. शिवण हे बघा, शिवण आणि साग हे कोकणामध्ये ह्या झाडांना खूप किंमत असते. हे बघा हे शिवणीचं झाड आहे. तिकडे हा काजू लावलेला, हा बघ तनो काजू लावलेला आजोबाने. हा बघा काजू झाड. आणि हे बांबू आहे ते बघ, हे कलकाचे बांबू आहे बघ. कलकेचे बांबू आहे. चल येऊ मी येऊ चल. हे बघा मित्रांनो मोहर पूर्ण करपलेला आहे, एकही फळ लागलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे खूप मोठं नुकसान आहे. कारण जर एवढा जर कलम आला असता ना आपला, तर जवळ 25-30 पेट्या मिळाल्या असत्या आपल्याला. तर शेतकऱ्यांचं हे खूप, सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. कोकणामधील आंबा हा सर्वांचा असा प्रोडक्ट आहे की अशी वस्तू आहे ना ज्याच्यावरती काही लोकांचं कुटुंब अवलंबून असतो. आणि आज त्यांचा जो इन्कम सोर्स आहे ते कलमाची झाडं असतात, काजू झाडं असतात.
पण जर ह्या नैसर्गिक बघा, जसं निसर्गाचं वातावरण बदलतो त्याप्रमाणे हे नुकसान होतं आणि त्याच्यामुळे हे नुकसान बऱ्याचशा शेतकऱ्यांचं झालेलं आहे कोकणामध्ये. तर सरकारने ह्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. असं झाडाला वाजत विधानसभेमध्ये भरतशेठ गोगावले, जे आपले मंत्री आहेत योगेशदादा कदम यांनी पण आवाज उठवलेला आहे विधानसभेमध्ये की हमी भाव मिळावा म्हणून कलमांच्या झाडांना. जसं वरती सोलापूर कोल्हापूर ह्या साईडला मिळतो हमी भाव पिकांना, तसं आपल्या कोकणामध्ये कलमाला मिळणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरती कुटुंब अवलंबून असतो शेतकऱ्यांचा. काही शेतकरी असे आहेत जे, आता हा एक आपला काजू आलेला आहे चांगला, हे बघा कशाला तसं करू? कलमाने नुकसान केलं आहे, पण काजूने भरून काढणार आहे काजू. पण मित्रांनो, कलमाचं जे उत्पन्न आहे ना हे खूप चांगलं असतं. काजूचं खूप रेट यावर्षी बघूया काय निघतोय ते. ते थोडं होतं. हं? तुम्ही कुठे शेतात चालले? आय, हे बघ काजूचे बिया आता होत चाललेत. आणि तनु पिशवी घ्या हातामध्ये. मला पाच अगं फुलं नाही घ्यायची बेटा, ही फुलं, ही तनु फुलं काढते, ही फुलं काढते. फुल्यापासून नाही ना, बी होते फुलापासून, फुलं नाही काढायची. ये इकडे, तुला दाखवतो इकडे. हे बघ, ह्या मिरच्या पण झाल्यात आपल्या. मिरच्या पण घेतेस? या बघ मिरच्या झाल्यात. चला मिरच्या पण झाल्यात, काढून घेऊया. ठीक आहे. आता ह्याच्यावरती वांगी होती ना मस्त छान, आहे बघ. वांगी काढू? नाही, हे बघ ही फुलं झालीत. ह्याच्यावरती आता मोठा वांगा होतो. आपण जो झाड लावले ना मागे, फुलं काढायची नाही बेटा. कारण नाही बघते किती फुलं आहे. हे बघ, आणि हे बघ, हा बघ फुल छान आलेलं आहे. हा पाहिजे तर काढतो फुल. पाहिजे? हा. थांब. तिथून तोड, इथं तोड. बाय. थांब. तिथे जा, चिकू झाडाखाली फोटो घेतो तुझा एक. केवढा झाड आहे बघितलंस ना? वरती चिकू बघितलेस ना? हां, ये इकडे आता. हे बघा, हे चिकू आहेत भरपूर, काढायचे आता ते. हां हा, घे पावट्या शेंगा. हे बघा, तनु जिथे बघते तिथे शेंगा काढायचे सांगते. तिला जिथे जिथे दिसतात झोन तिथे बोलते हे बघा पप्पा इथं आहे, ते काढूया. पिशवीत ठेव जा. कुठे आहे? इकडे आहे पिशवी. हे बघा, हा लिंबूचं झाड आहे. येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला ह्या लिंबूच्या झाडापासून पण चांगलं उत्पन्न मिळेल. मी प्रत्येक वेळेला आपल्या शेतकऱ्यांना आवाहन करत असतो, तुमची जागा असेल तर तुम्ही जागेमध्ये लागवड करा. येणारी परिस्थिती आहे ही खूप कठीण आहे सर्वांसाठी, कारण सगळ्या गोष्टींचे रेट वाढणार आहेत. लिंबू आता मार्केटला एक किरकोळ 5 रुपयाला आहे. जर तुमची जर 50 झाडं असतील लिंबूची तर तुम्ही लाखोचं उत्पादन घेऊ शकता. आणि त्याच बेसवरती आपण हा जे तुम्ही बघता इथे सुपारीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, त्याच्या अंतर्गत केळी आहेत, लिंबू आहे, काजू आहे, चिक्कू आहे, अशी अनेक प्रकारची आपण लागवड केलेली आहे. चला ना. जाऊया. चला, तनुला तर ताण लागलेली आहे आणि आम्ही पाणी पण नाही आणलं, ऊन खूप आहे. शेंगा बस झाल्या ना? चल घे पिशवी घे. हे बघा, ही गवती चहा आहे. गवती चहा पण लावलेली आहे आपण. हे बघ गवती चहा आहे. हे आपण चहा टाकतो ना, चहा आपण बनवतो ना तेव्हा टाकतो ते, माहिती आहे ना? चल बघ इकडे आता मिरच्या झाल्या का बघूया आपण जरा इकडे. हॅलो, हे बघ मिरच्या झाल्यात, घे. हे घे मिरच्या काढ, तू मिरच्या काढ. बघा मित्रांनो, मिरच्या पण झालेल्या आहेत. सर्व प्रकारची लागवड आपण केलेली आहे. आपल्याकडे वेळ कमी असतो, पण कमी वेळेमध्ये आहे ना मित्रांनो आपण सगळं हे डेव्हलप करतोय.
काही लोकांकडे वेळ वेळ भरपूर आहे पण त्यांना करण्याची इच्छा नाही किंवा त्यांना येणाऱ्या वेळेमध्ये जे महागाई आहे ह्याचं कॅल्क्युलेशन नाही. चला मला उन्हानं आता झोप येते. ये इकडे, चला ना. चल जाऊया. आता ना. हे बघा हा राज आवडा आहे, हा राज आवड्याचं झाड आहे. चला. आणि हे बघा हे डाळिंब आहे. आणि आपल्याला बघा हे जेव्हा इकडे येतो तर आपण हा एनर्जी ड्रिंक घेऊन येतो. हे बघू शकता तुम्ही, हा एनर्जी ड्रिंक आहे. हे डाळिंबाचं झाड आहे. हे ना. हां आणि हे काय पडले, हा कुठून नारळ आला? आम. ये, जाते गं. हा झाड अंजीरचं आहे, अंजीर, हा? अंजीरचं झाड आहे. ठेव गं, इथे नारळ पण आहे. सुपारी काढले ते. आणि हे पेरूचं आहे, हे कढीपत्त्याचं आहे. हे हा बघा ना? हा पेरूचा आहे. हा. आणि हा बा फणस आहे. मम्मा, हां हा पण फणसाचा आहे. हा पडला? हा 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 फणस, हा काजू आहे. हा. हां आणि हे बघ हे चिंच, हे चिंचेचं झाड आहे. हे 1 2 म्हणजे आपण काय केलं आहे, सर्व प्रकारची झाडं, एकही झाड आपण सोडत नाही आहोत, सर्व झाडाची लागवड करतो आपण. चिंच नाही येत मग त्या झाडाला. हे बघा हे अननस, ह्याची आपण व्हिडिओ टाकलेली आहे अननसाची, मी बघितली. बघितली ना अननसाची. हां आणि हे बघ काळी मिरी, बघ काळी, हे बघ काळी मिरी झाले तर काढायला लागतील आपल्याला. हा, काढायची होती. हे बघ हे काय काढायला लागेल, पिकायला लागले ना. आम्ही आहे ना. काढूया याच्यामध्ये, वेगळी पिशवी पाहिजे ना त्यासाठी. हो. आपण काळी मिरी वेगळी पिशवी घेऊन या. चल आता तुला ताण पण लागले ना. हं. चल जरा इकडे सोनचाफ्याला बघूया फुलं आलेत काय. ठीक आहे. हे बघा हे सुपारी काढून ठेवलेली आहे. कुठे? हे बघ हे सुपारी आहे, सुपारी? आजोबाने काढले वाटतं. हो हे बघा हा, हे रामफळ ह्याचं झाड आहे. हे बघा रामफळ झालंय पण. हे बघा कुठं आहे? पप्पा दाखवत. हा बघ रामफळ झालंय ना. राम, हा म्हणजे सीताफळ. नाही सीताफळ वेगळा, रामफळ वेगळा. एकदा खाईल. गोड लागतं. हां आणि हे बघा हा सोनचाफा झाड आहे, पूर्ण उंच वाढत चाललंय. हळूहळू खाली बघ. हा कसं? हे बघ आता मला वाटतं इथे फुल होईल ना त्यानं, हे याला ना बहुतेक फुलं येतील आता. पप्पा, हां हा कसलं झाड आहे? हां हा कसलं झाड आहे? हा. कुठला? हा. हा. हा लिंबाचं झाड आहे. लिंबा. हम्म. एक काढा. काटा रुपयाला लिंबाचं आहे ते. चल जाऊया. हे बघा हे अननसच आहे. अरे चला ना. केळी पण झाली जातात. अरे चला ना तुम्ही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण काळी मिरीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. काळी मिरी आपली जी आपण काढायला आलेलो. आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.